काय होतंय शलके शलके काढून द्यायची काढून पाण्यात एक आंबा नाही बघा आमची मस्त बघा ताई नाही आंबा पार्टी चाललेली सगळ्यांची म्हणून कसं आहे कसं आहे आंबा पार्टी कशी गावरान आंबा आहे बघा मस्त गोड अशी काही आंबट गोड आंबट छान आहे हा तोंडाला पाणी सुटत गोड आंबट नाही है ना गावरानच असतं कुठं न्या म्हणजे आंबा असू नाही तर माणसं असू नाही तर भाषा असू नाही तर शुद्ध असू शुद्ध भाषेपेक्षा गावठी भाषा गावरान तुम्ही लयच गावठी बोलता तुझी भाषा सुधरा सांगा बाहेर जनता तुम्ही जन्मसिद्ध हक्क आहे किधर भी लेके जाओ ऐसीच रहेगी भाषा अलग गेलं आहे असं नाही अलग गेलं इतकी शुद्ध बोलती का तुला देऊस का जेवायला चला असं बोलती ही आमच्या सगळ्यात शुद्ध पोरगी मुंबईची सगळ्यात शुद्ध ही बोलती नाही देते क्लास आम्हाला ट्रेनिंग देते का आपल्या लाईव्ह म्हणजे गावठीचा लाईव्ह सुरू झाला मग तर गावठीच्या लाईव्हला लाखोनी घेऊ जातो पार्टी चालली थांबा कोण आहे ड्रायव्हर काकाला म्हणा आंबा पार्टी चालली हरण वहिनी बस ना बाई हरण वहिनी एकही आंबा नाही खाल्ला ती फक्त जेवताना आंबा खाती थोडे थोडे जुलाब होते नैसर्गिक आहे चल काय नाही होत सारा दुनियाला होतं फक्त ओपन केलं मनीषा ताई वळे आणून द्या ठेवायच्या घरात पण आंबेच खायचे बाई एक आंबा कोणला द्यायचा नाही आंबेच खायचे सगळे घरी उद्यापासून डबे नाही आणायचे बरं पोरींनो मला फोन कर मग मी आलेच मराठी भाषेत शब्दाला जे म्हणते तेच म्हणते मराठी भाषेत नगरची भाषा अशीच आहे आता आपण काय करावं मनीषा लय म्हणते मस्त तुम्ही सुधरवा आता नॅचरल जे आहे ते मावशी कसं काय सुधरणं मातृभाषा ही आहे अशीच ठेवायची आपण ज्या वातावरणात राहतो ते असं नाही लागत आपल्याला हा ना मला शुद्ध येत आहे ना ते कसं असतं ते कधी ना कधी उघडत ते किती खुशी लागन ए अगं कमून नाजूक तुडी ती खुशी त्याला हा आधीच तुटलेलं आहे सुनीता ताई असं नका बोलू त्याला ताण नाही देत ती तिच्याकडनं तुटलंय ते हर्षदा फक्त सुशिक्षित बोलत बाय आपल्यात आता काय करणार आपली नाही सुधारणार बाबा मग आपल्याला म्हणतात लय गावठी भाषा आहे तुमची मालेगावची होय बाबू बरोबर आहे का लागलो तर आपण म्हणजे जेवून राहिलो जेवतोय तसं पुण्यात म्हणतोय जेवतोय आणि मुंबईत मध्ये जेवण करत आहे असं आयराणी मध्ये आपण म्हणतो चहा ठेवते बरं का पुण्यात म्हणतील चहा घेणार का चहा ठेवू का म्हणजे हा प्रत्येकाचं वेगळं असतं आपल्या इकडे जर शहरातला माणूस आलं तर आपण जर म्हणलं चहा घेतात का आपण पहिलं चहा घ्यायला ठेवतो चहा देतो माझी मम्मी पण मुंबईची काकू माझी मम्मी पण मुंबईची तरी ते मुंबईची भाषेनं बोलत नाही ना ही झालीच बोलत आहे ना एखाद दोन पिशव्या तुला हा नको झालं मग चला काय आता आंबा पार्टी संपलेली आहे आंबा पार्टी संपली पोया दाखव खाऊन खाऊन कशा फेकून दिल्यात मारल्यावणी जास्त आंबे दिसले एक घास खायचा का फेकला एक घास खायचा का फेकला मग जास्त असल्यावर तसंच आहे ना पाचच असते तर मग पार खळडून खाल्ला असतं ढवळी कोई केली असते त्याच आंब्याची कमी असते हा मग असं आहे
काय म्हणे माणसाची असलं तर बाजू नाही आणि नसलं तर बाजू जायचंय बस अशी करायचं. कशाच्या लागणार ग ध्रुवाच्या लागणार नाही ती काय तो व्हिडिओ नाही बघितला का ध्रुवाचा हा आई मला लग्नच करायची हा लग्नच करायची आई मला लग्नच करायची अयो. बघ आता धराड पुढे येते बघ चल चला चला निघा चल अंधार पडत. काय करते खुशी हा तुला कोण मारतय ज्ञानू बर थांब त्याच्याकडे बघते. तर चला ताईंनो मस्त असं छान लाईव्ह झाला. इकडे आमचे काम चाललेत. रंजना ताई आमच्या बसल्या इथं कंप्लेंट सॉल्व्ह करायला. मी म्हणलं आज थोडंसं तुम्हाला फॅशन स्टुडिओचं कसं कामकाज चालतंय ते दाखवावं. कारण सध्या आपल्या फॅशन स्टुडिओमध्ये सेल चालू आहे बघा आणि बऱ्याचदा इथं सेलचा खूप याने मस्त लाभ घेता येतं. तर इकडं आज सगळा स्टाफ हाकलून घेऊन गेलोय आम्ही. इकडे सगळे पार्सल आहेत बघा भरलेले बरेचसे अजून बरंचसं पॅकिंग बाकी आहे. इकडे यांचं काय चाललंय बघू मनीषा ताईचं त्यांचं. ए मनीषा ताई काय करते ग बाई. अरे बापरे कॉटनच्या साड्यांचं पाहता येईन ह्या आज सेल राहणार आहे. आता ही उद्या म्हणते म्हणल्या मी हा व्हिडिओ आदल्या दिवशी शूट केलेला आहे. त्याच्यात एक से बडकर एक डिझाईन आहे बघा आणि ऑफर प्राइस मध्ये आज या साड्या लाईव्हला घेतल्या जाणार आहेत. आज दुपारचा लाईव्ह सगळ्यांनी नक्की पहा. 1 ते 1:30च्या दरम्यान आपला लाईव्ह सुरू होणार आहे. 700 750 वाली कॉटनची साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त कितीला साठी 400ची 450ची एक आणि 800च्या दोन 450ची एक 800च्या दोन सगळा डिझाईन सगळा म्हणजे इथं सॉर्टिंगचं काम चालू आहे. बराचसा याच्यामध्ये हे आहे. हे बघा किती सुंदर सुंदर डिझाईन आहेत ताईंनो. सुंदर वेलीची डिझाईन साडी आहे पण इतकी सुंदर आहे ही. आपण गेले मला असं वाटतं वर्षापासून हा स्टॉक देतोय बऱ्याच ताईंना. तर आपण 650 680 ने असं विकलो आता. सध्या सेल सगळीकडे चालू आहेत पहा अधिक मासानिमित्त. म्हणजे ना साडीमध्ये खासियत अशी ना की उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारी कॉटन लिनन टाईप मध्ये हे जे काम आपण बघतोय ना हे सगळं थ्रेड वर्कचं काम जरीचं काम आहे ताईंनो हे. म्हणजे धुतल्यानंतर जाणार नाही. गरम होत फुगली का शिवली का तू बॅक साइड बघ गरमच होत नाही असं नगर बॅक साइड बघ सगळं असं धाग्यांचं काम फॉइलचं काम नाहीये प्युअर कॉटनच्या साड्यांचं उद्या मस्त असं हे राहणार आहे. ही डिझाईन बघ किती सुंदर आहे. शिवाय फ्री शिपिंग मध्ये असणार फ्री शिपिंग मध्ये 800 ला 2 450 ला एक असं आजचा आपल्या लाईव्ह मध्ये साड्यांचा धुमाकूळ राहणार आहे. ऑफिस वेअर साठी तुम्ही क्वांटिटीने ह्या साड्या द्यायला घ्यायला आरामात कुणालाही दिलं ना 450 मध्ये ताई खुश होणार आहे. कोणतीही 1150च्या 3 परत अशी ऑफर राहणार आहे. भरपूर स्टॉक आहे ताईंनो याच्यामध्ये. त्या ताईंना पाहिजे आजचा लाईव्ह नक्की ताईंनी पहा. ही डिझाईन मला फार आवडली याच्यातली. डिझाईन सगळ्याच मस्त येतं हे काही ही आणि पण बाजू माहेश्वरी साडी त्याच्यानंतर काठपदर अशा बरेचशा याच्यावरची आता जवळजवळ आहे ना बराच दिवस आपल्या फॅशन स्टुडिओ मध्ये सेल राहणार आहे ताईंनो. तर सुंदर सुंदर पॅटर्न येणार आहे. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा. सख्या बहिणी सख्या जावा फॅशन स्टुडिओ या चॅनलला. रोज दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान आपले लाईव्ह असतात. त्याच्यामध्ये सुंदर सुंदर कलेक्शन रिजनेबल रेट मध्ये दाखवलं जातं. उद्या या साड्यांचं सगळ्या ताईंनी बुकिंग करायचं. इतकी मस्त साडी आहे कमी रेट मध्ये. हे जे स्टॉक सगळं तुम्ही बघताय पूर्ण इकडं बाग पण फिरव सगळं तर हे सगळं सगळं तुम्हाला सेल प्राइस मध्ये असणार आहे 8 दिवसामध्ये. तर ते कसं काय सगळं फक्त लाईव्हला कनेक्ट राहा. त्याच्यानंतरचं काय असेल ते तुम्हाला आम्ही सांगू. पण सेल मध्ये हा सगळं आम्हाला काढून द्या. सगळा स्टॉक आम्हाला सेल मध्ये काढायचा आहे. तो कमून काढायचा आहे काय काढायचंय ते नंतर सांगू. कारण आम्ही स्टुडिओ बंद करायचा विचार करतोय त्याच्यामुळं. मनीषा शॉक झाली का तुला बॅड न्यूज नाही दिली मी अजून. हा बंद करायचंय खरोखर. अगं खरंच करायचं. जाऊ दे नको वयसाठी इथंच एक्सप्लेन करून टाक डायरेक्ट. जाऊन दे कमू का सुनता खरंच बंद करायचंय. एवढं आणल्या रेटनी साड्या आपण का देतोय मग. आपल्याला येड थोडी लागले हा मनीष ताई चेष्टा नाही खरंच बंद करायचंय. मी व्हिडिओ तर सांगन का मग खोटा लबाडपणा तसा. आपण तसा पानचटपणा करीतच हा तर महिनाभर चांगला आपल्याला हा जेवढा पण स्टॉक आहे तेवढा सगळा सेलनी काढून घ्यायचा आहे. का बंद करायचं स्वाती सांग. जाऊ दे सुंदर काही रड नको. हा नाही त्याचं कारण आहे नंतर सांगत बघू कसं काय पण आता नाही. पण फक्त बंद करायचंय म्हणून आम्ही सध्या सेल चालू आहे म्हणून फक्त नाही पण बंद करायचंय खरोखर. त्याच्यामुळे आम्ही आहे ना हाय तेवढा सगळा स्टॉक बघा वरती एवढा स्टॉक आहे सगळा सेलनी काढून घेणार. इकडे पण सगळे रूम स्टॉकनी भरलेले आहेत. हे बघा तर चला त्याच्यानंतरचे संध्याकाळचे वाजलेत 7 7:30 7:45 होत आलेत पहा.
आणि मनीषाताई आलेली आहे. तर ती आम्हाला मेन एक कारण विचारायसाठी आलेली आहे. ती घाई ती घरी गेली, मनीषाताई घरी गेल्या आणि त्याच्यानंतर स्वयंपाक बिपाक करून त्या घाई आल्या. तर मग घरी तिकडं आल्या आणि त्यांनी विचारलं की आता कारण काय विचारायसाठी आलेले आहे ते सांगा. तेच सांगतील तुम्हाला आता काय कारण विचारायसाठी. तर तिला म्हणलं तुला उत्तर द्यायचंय आणि आपल्या ताईंना पण उत्तर द्यायचंच आहे. तर मग कॅमेरा सुरू करूनच तुला उत्तर भेटेल आणि त्यांना उत्तर भेटेल. तर तिचा प्रश्न काय आहे सांगन ती सांग प्रश्न काय. आम्ही मग व्हिडिओ मध्ये बोललो होतो का ते स्टुडिओ बंद करायचंय, मग त्याचं कारण मला माहित नव्हतं का मग बंद करायचं. तू काय शॉक झाली काय? हा ना, मला लय टेन्शन आले असं, लय टेन्शन आला डायरेक्ट. म्हणजे ठेसा खात एवढा मोठा बिझनेस उभा केलाय आणि आता बंद करायचं नाही म्हणते, बंदच करायचंय, नको आपल्याला ठेवायचं म्हणजे. मग आता अजून काय मला ते कारण सांगितलं नाही, तुम्हाला स्वतः सगळं सांगत मी ऐकते आता, तरी मी नाराजच आहे अजून. मग ती विचारायसाठी खास ती आली. तर म्हणली मी स्वयंपाक करून आली, आता अजून जेवण करायचेत. तर थांब आता जेवायला तू इथं. हा मग अगोदर सांग मग मी जेवते. ताई सांग आता कारण काय आहे सांग. आता हा जो निर्णय असला खूप मोठा कारण नाहीये ताईंनो की बंद करायचा. आता तुम्ही म्हणता एवढा मोठा बिझनेस आहे आणि हा सहसा हा कसं काय तुम्ही बंद करू शकता आणि कसं काय तुम्ही हा निर्णय कसं काय घेऊ शकता. तर हे सगळ्यांनाच काय म्हणतात ना, जीव सगळ्यांचा किंवा मन किंवा डोकं किंवा सगळ्यांचे विचार भांड्यात पाडल्यासारखेच आहेत. आता पहा, सुरू करायला पण आम्हाला कुणी जबरदस्ती केली नव्हती की तुम्ही सुरूच करा म्हणून आणि कराच म्हणून बिझनेस. आणि आताही कोणाचं आमच्या दोघींवरती काही बंधन नाहीये. आता कारण सांगायच्या आधी मनीषताई मी उत्तर देते. आता आजच्या व्हिडिओ खाली बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट येतात बंद करायचं म्हणल्याच्या नंतर मग नेमकं यांच्या दोघीत काही झालं का, तर भांडणं झाले का म्हणून बंद करायचं का, किंवा मग पैशा पाण्याचं काही झालंय का म्हणून बंद करायचं का. तर ह्या सगळ्या कारणांवर मोठी फुली आहे. आमच्या दोघींमध्ये मरेपर्यंत कधी भांडण होणारच नाही, कारण भांडण कुठल्या गोष्टींवरून होते, फक्त पैसा आणि माझं म्हणण्यात. तर आम्हाला दोघींना पण त्याच्यात एकही गुण दोघींमध्ये नाहीये. माझं आम्ही कोणत्या गोष्टीचं म्हणतही नाही आणि तो विषय कधी होणारच नाहीये. आता सांगताय मेन कारण काय आहे आपलं. आणि काय झालंय माहिती का, लय स्वतःकडे दुर्लक्ष झालंय आणि चिडचिड होती नुसती. एवढं सगळं सांभाळायचं बाई माणसानी जोक नाहीये हा. त्याच्यामध्ये माणसं असली की थोडासा वेगळा हे. आता तुमच्या दाजी तर आम्हाला मदत करतातच ऑफकोर्स, पण तेवढ्या पुरतं तेवढं असं. त्यांचे पण भले मोठे 2-3 बिझनेस आहेत, कन्स्ट्रक्शनचं हॉटेल आहे, अमुक धमुक, तर त्यांना तिकडे पण लक्ष द्यावं लागतं. आणि आमच्या दोघींच्या म्हणजे कुठेतरी आता मला पण मनक्यामध्ये 2 ठिकाणी गॅप पाडलाय. ते कुठेतरी मग हे पण चिडचिड करायला लागले की शरीरच हे नाही म्हणल्यावर तुमचं स्वतःकडेच लक्ष नाही तर ते पैसा कमवून उपयोग काय. त्याच्यामुळे ते म्हणतात हाय ते हे करून काढून घ्या आणि बंद करून टाका, नको म्हणतात, बस झालं. तर ते असंच मेन कारण आहे हे. त्याच्यामुळेच आम्ही बराचसा काही विचार करता. आणि गेल्या 2 महिन्यापासून ताईंनो म्हणजे असं नाही, आपल्या बुकिंग भरपूर होतात, सगळ्या काही गोष्टी होतात, त्याच्यामध्ये काहीच म्हणजे कुठल्याच कामामध्ये म्हणा किंवा जे पण काही करते ते फक्त बुकिंग दिसतात किंवा हे. पण त्याच्या मागचं पार्सल पाठवण्यापासून ते मिळेपर्यंत एक जिम्मेदारी असते. आणि त्यातल्या 2 महिन्यापासून तू बघते आपल्याला किती इतक्या अडचणी म्हणजे 2 बॅटऱ्या असून लाईट जाणं किंवा मग व्हॉट्सअप नंबर मेटा व्हेरीफाय असून सुद्धा 24 घंट्यामध्ये 2-2दा बंद पडणं. आणि त्याच गोष्टीला आम्ही 2 महिन्यापासून इतका त्रासलेलो आहे ना, त्याच्यामुळे मध्यंतरी रेग्युलर व्हिडिओ येतही नव्हते आमचे. आम्हाला हेच लोड, तेच कंटिन्यू टेन्शन राहायचं. आणि त्याच्यामुळं मग आम्ही ते व्हिडिओमध्ये कधी शेअर नाही केलं, पण कंटिन्यू हेच चाललंय असंच प्रकार चालू आहे बघा. किती प्रयत्न केला तरी पण मग फायनली त्या वैतागाने म्हणतंय आम्ही. मला लय टेन्शन आलं टेन्शनचं नाही, पण कुठंतरी आता हे दोघींनीच आम्ही आमचा निर्णय घेतलेला. याच्यामध्ये आम्हाला दाजी काही म्हणलेले नाही आणि हे पण काही म्हणलेले नाहीये. तर त्यांनी आम्हाला ती कुठल्या गोष्टीचं बंधन करीतच नाहीत आम्हाला. आणि आताही नाही, दुसरं काहीच कारण नाहीये. तुला काय वाटलं काही का म्हणून ह्या नेमकं बंद कर राहिला काय? किती ठेसाळे घेतलेत आपण, पुढं आलो म्हणजे तुम्ही स्टार्टिंग पासून किती हे करीत इथं आल्या. आता एवढा मोठा बिझनेस झालाय, 300 400 पार्सल जातात आणि डायरेक्ट असं अचानक बंद करायचं म्हणलं मग मला टेन्शन येईल का नाही सांग बरं. बसला नाही रे, खरखर बसला असं. आमचे हर्षदान ते तर रडायलाच लागले का असं म्हणल्यावर. त्याला 1-1.5 महिना टाइम आहे. तोपर्यंत 1-1.5 महिन्यामध्ये आम्ही
सगळ्या गोष्टी म्हणजे जे पण कलेक्शन आहे ते सगळे सेल प्राइस मध्ये आम्ही काढून घेणार आहे आणि दम्म करता करता मग थांबवणार आहे. असं तसं नाही थांबवणार. तर खऱ्या अर्थाने सगळ्या ताईंनी भरभरून आम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेम दिलं, काय म्हणतात ना याच्यामध्ये आपल्या बिझनेस मध्ये. तर हे कुठंतरी आमच्या दोघींनी आम्ही खूप विचार करून हा निर्णय घेतलेला आहे का ताई. याच्यामध्ये कोणाचंच काय आम्हाला हे नाहीये. आणि बऱ्यापैकी बऱ्याच ताईंना आता ह्या गोष्टीचा धक्का बसला असन की नेमकं यांनी असा का निर्णय घेतला. तर त्याचं एक मोठं अजून एक रिझन आहे. पण भांडणं पैसा जे तुटवडा याच्यापैकी कुठलंही नाही हा. कुणी काहीच मनामध्ये आणायचं नाही. आम्ही आमचंच व्हिडिओ मात्र आपल्याला रेग्युलर येणार, जसे पहिल्यासारखे येत होते तसं नवीन नवीन तुम्हाला बघायला भेटणार सगळ्या काही गोष्टी. पण त्या गोष्टीवर सगळी काही फुली आहे. तुम्ही जिथपर्यंत विचार करता तिथपर्यंत, त्याच्यानंतर एखादं कारण आहे ते नक्की तुमच्या मनाने. अरे गप ना बाबा, आम्हीच आहे. हे काय म्हणलं तुमच्या मनाने बघा, तुम्हाला ठेवायचं असलं ठेवा, बंद करायचं असलं तर बंद करा, कसं मी तुम्हाला वाटेल तसं. तर मग आमचा दोघींचा हा निर्णय फायनली ठरला की बंद करायचं. तुम्ही सांगा आता यांना. आता मीच सांगून तर थकले. तुम्हाला काय सांगायचं आता कमेंट करून सांगा. तुला काय वाटत? मला वाटत लई ठेचा खाल्ल्यात नाही हे करायला पाहिजे. आज एवढं मोठं अख्ख्या महाराष्ट्रात नाव आहे तुमचं. सख्या बहिणी सख्या गाव म्हणलं तरी असं आगाला काटा येतो इथं. आणि डायरेक्ट बंद करायचं म्हणलं. आपण थोडी मोठं चॅनल बंद करायचं म्हणतो. चॅनल नाही, आपला बिझनेस पण आपल्या टॉपला गेलाय. बिझनेस कमी नका समजू. बिझनेस 10 गावची लोक रोज येतात आपल्या इथं. 10 गावची लांबून लांबून लोक लांबून बारामती म्हणू नका, पुन्हा म्हणू नका, कुडून येतात. फक्त आम्हाला व्हिडिओ काढून टाकायला जमत नाही का, हे इकडून आले अमुक तिकडून आलं तेवढं नाही ना. नाही रोज कस्टमर बाहेरून भरपूर साड्या घेऊन जातात. आणि बऱ्यापैकी आजच्या व्हिडिओ खाली पण कमेंट होती की ताई चंदन कस्तुरीला परत आणा, जानकीच्या पिल्लाला परत आणा. हे बघा आता ह्या सगळ्या काही गोष्टी करायचं म्हणलं ना तर स्पेशली त्याच्यावरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. सगळ्या कामातून सुटका करून सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही होती. तुम्ही पण बघता खूप जीवाची धावपळ होती लई, म्हणजे दन संध्याकाळी पण. आणि मेंटली त्रास आहे, मेंटली जास्त त्रास आहे. शारीरिक त्रासाचं काही नाही वाटत, पण मेंटली ज्यावेळेस माणसाला झालं ना त्यावेळेस माणूस मग खचून जातो. झोप नाही कुठं, ते सगळं ते बिझनेस काय सोप्पा नाहीये. आणि छोटा असल्यावर काही नाही वाटत. एवढं मोठा 2 बायका जर हँडल करतात म्हणल्यावर ते लय टेन्शनचे काम आहे. ते काही सोप्या गोष्टी नाही. स्टॉक आणून बुक करण्यापासून तर घरी येऊपर्यंत त्याचं सॉर्टिंग स्टाफ, ते नंतर स्टॉक हे करणं, कस्टमर पर्यंत जाणं, फॉल्टेज येणं, रिटर्न जाणं. मग 24 तास अगर तेच डोक्यामध्ये राहायला लागलं म्हणलं मग ते उपयोग काय त्या पैशाचा असं वाटायला लागलं. नको सगळं बस. बाकी काहीच नाही बाई, हेच मेन कारण आहे. बाकी काही दुसरं अजिबात मेन असं कारण दुसरं काहीच नाहीये. फक्त म्हणजे असं मला असं वाटायचं कम बाई नाही बंद करावा, मनी स्टाईल नको वाटतंय. आणि आमच्या सगळ्या स्टाफला पण नको वाटतं. लय बारीक तोंड केले ग पुरा स्टाफने. हर्षदा रडायला लागली. स्वतःने लय बारीक तोंड केलं, मीनाने बारीक तोंड केलं, सगळ्यांनीच बारीक तोंड केलं सगळ्यांनी. आणि कुठंतरी कधीतरी माणसाला इतका लोड येतो का काही नको वाटतं ताईंनो. आता याच्यात काही चुकी हे नाही. आपले व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रात आणि आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा बघितले जाते. आणि कित्येक वर्ष झाले असं ना आम्ही टीव्हीच नाही पाहिला बसून असा एकत्र. म्हणजे हे जे छोटा आणि ते काहींना व्हिडिओ मध्ये ना शेअर केला ना की ते खोटं वाटतं. सगळ्यांना म्हणतात हे खोटं बोलतात तर नाटकं करतात असं होतं. तर तसं काय म्हणजे 2-2.5 वर्ष झाले असं आम्ही टीव्ही हा प्रकारच पाहिला नाही कधी. असं तासभर बसलोय आणि एकत्र बसून असं. आणि खऱ्या अर्थाने अक्का गेल्यापासून तर वर्षभर कुठले सण साजरे नाही, काय नाही. अगदी असं बोर वाटायला लागलं. सगळंच वातावरण सगळंच आमचंच आम्हाला कुठंतरी असं वाटायला लागलं की आपण काहीतरी चुकतोय. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. बाकीचं काहीच नाहीये. बसून एवढा म्हणजे चांगला 2-2-2.5 वाजेपर्यंत विचार. आणि म्हणूनच आम्ही एक दिवस बहिणीकडे पण गेलो होतो ताईंनो. तिथं पण कारण जाणं नाही, कोणाकडे जाणं नाही, येणं नाही, ते बिझनेस नाही ना कुठंच नाही जा. दुखलं तरी झोपायचं नाही, ते कामच करायचं नुसतं. तेच राहतंय ना नुसतं. मग काय कुठे मेल्यावर संग घेऊन जायचं काय? मेल्यावर नाही नेत सगळं. मरून जाऊन तिकडे किती बॅलन्स केला तर जाऊ दे मरू दे. आपल्याला पोटापुरतं नवरे घालते ना खायला, जाऊ दे मरू दे. आपलं जे चॅनल पोसावते चालू ठेवायचं आपलं जे आहे ते. जाऊन मरू दे. मी जे म्हणते ते आता ताया काय माहित आता काय कमेंट करतात काय ते मला नाही माहित. पण तुम्हाला मी एक सांगते, तुम्ही खरोखर बिझनेस सोडू नका. स्टाफ वाढा, नाही तर मी रातून दिवस कष्ट करीत आहे, खरंच करीत. पण असं येडवणे काय करू नका. मला आज हसा सुद्धा आहे ना. मी किती हसत असते व्हिडिओ मध्ये, किती म्हणजे सगळं हे करते. पण मला आज हसा. तुला काय आधी मजाक वाटलं का? मला अगोदर वाटलं तू आता नणंद भावायचं ना, तर नाही चेष्टाच करी ती. मग अशी मजाक वारी नाही का. मग मला चेनच द्याय ना. मग मी म्हणलं चला आता मी ना घरी जाते.
घरी जाते आणि व्यवस्थित विचारते नेमकी नाही का. आता पुरीच्या त्यात तरी काय विचारू म्हणलं यांना, पुरी लागलं रडायला. पुरींनी तर हर्षी रडायला लागली, सगळ्यात पुरी रडायला लागल्या. आणि मग म्हणलं चला आता मग आले मी घरी आणि मग मला आता विचारलंय आणि तुम्ही काय येडवणे असं करू नका, खरोखर नका करू. कारण तुम्ही ना लय झिरोतून वर आलेले आता कसा कसा बिझनेस उभी केलाय ते तुम्हाला माहिती आहे आणि ईदवर कसं आणलाय ते बी तुम्हालाच माहिती आहे. त्याच्यामुळे ना हे असं करूच नका. तर आता आम्ही आता बरस मधी तू 2 दिवस झाले तू बघितलं ना कसं बंद होय चालू आहे बंद होय चालू आहे. किती कधी एवढे 2-2 बॅटऱ्या असून नुसतं अडचणी अडचणी अडचणी. मग कुठंतरी असं वाटतं बा कटकट म्हणजे इतकी डोक्याला की आम्ही त्याच्यासाठी 1 दिवस बहिणीकडे निघून गेलतो. म्हणलं बाई जाऊ दे सगळं 1 दिवस बाजूला. जर कंटिन्यू आपण एवढा प्रयत्न करून पण जर नुसत्या अडचणीत येतात म्हणल्यावर मग सोडा. स्टाफ तरी किती वाढवित 10-12 जण 10-12 वाढवित तरी किती स्टाफ असो. बिझनेस लहान नाही भारती, बिझनेस लई मोठा झालेला आहे लई. म्हणजे बिझनेस आहे ना आता काय म्हणायचंय आता मला ते म्हणता सुद्धा येईना इतका मोठा बिझनेस झालेला आहे. जाऊ द्या आम्ही कधी मोठं नाही बांधलं मनीषताई आजपर्यंत. आम्हाला असं वाटतं अजून आम्ही जशी सुरुवात केली ना तेवढंच आहे आमचं. कधी जर असं अजून आम्ही किती मोठं झालं तरी आमच्या मनाला कधीच वाटणार नाही कारण आपण शून्यातून विश्व निर्माण केलं. त्याच्यामुळे अजून काही आम्हाला वाटत नाही का आपला बिझनेस म्हणजे काहीच नाही उगाच छोटा आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही वाटत नाहीये. सुरू करायला काही वाटलं नाही आणि बंद करायला पण काही वाटत नाहीये. दहा गावात पुढं पण जा कोणी म्हणणं ते सख्या बहिणी सख्या जावा तुमच्या गावातल्याच द्या. आपण म्हणलं हा ते आपण व्हिडिओ कुठं बंद करणार आहे. पण साड्या लय भारी आहेत बाई. म्हणजे पुढं बी गेलं ना मग कोणत्या बाई सांगा जर साडी बाई ही साडी सख्या बहिणी सख्या गावात झाली काय व्यवस्थित म्हणा हात ते झाल्या तुमच्याही झाल्यात त्या आपण म्हणायचं हात या आमच्याच्यात कितकं भारी भारी राहून दे. पण आम्ही कधीच म्हणजे असा निर्णय नाही घेतला पण आम्ही लय विचार करून घेतलाय. आता 1 महिना तेवढा स्टॉक काढून घेणार आहे ताईंनो. तेवढा स्टॉक ऑफर रेट मध्ये एकदम चांगलं सेल राहणार आहे. काय म्हणतात ना ह्या प्राइस मध्ये आपल्या आणलेल्या प्राइस मध्ये फक्त थोडस शिपिंग हे करून फक्त आपल्याला काढून घ्यायचा स्टॉक. म्हणजे दुसरा बिझनेस टाकू आपण काहीतरी दुसरा बी टाक पण हे नको काय करू खरंच नको करू. मला बिझनेसच नाही करायचा काही मला नको झाली बाई. तुला आहे ना तुला आता दवाखान्यात जाती मग पण खुर्ची राहते ना बसायची पानख्याची फक्त बस. आता या व्हिडिओ खाली ताईंनो मी अगोदरच सांगितलेले तुम्ही म्हणजे जे पण प्रश्न विचारला त्याच्याविषयी काहीच नाहीये. आता बऱ्यापैकी याच्यापैकी निगेटिव्ह पण बरेच लोक कमेंट करते. XYZ 100पैकी 71 जण अशी सापडणच तर आम्हाला त्याच्याशी काहीच नाहीये. बघा प्रत्येकाचा ज्याचा त्याचा आपला प्रश्न असतो. पैशासाठी सुरू केलाच नव्हता आम्ही. सगळ्या म्हणायच्या का ताई तुम्ही सुरू करा आम्ही तुमच्याकडनं घेऊन. तर छोटासा आम्ही मी सांगते स्टार्टिंगला आम्ही ज्वेलरीचं सुरू केलं त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. नंतर बऱ्याच टाइम म्हणलं साड्यांचं करा तर मला असं वाटतं 1,75,000 फक्त आम्ही सुरतला जाऊन माल आणला. त्याच्यातला पण 1 लाखाचं त्यांनी डॅमेज फुकलेलं फाटलेलं पीस पाठवले ते आम्ही रिटर्न केले. फक्त 50,000 ते 60,000च्या मालावर ना आम्ही सुरुवात केली होती. छोटीशी अगदी इथं आपल्या पाण्याच्या टाकीवरती त्या साईडला जी की आपल्याला जिम बनवायची होती तिथं सुरुवात केली. आणि ते अगदी काही 2 वर्षात असतो एवढा म्हणजे या लेवलला गेला आम्ही विचारही नाही करू शकत. पण तेच आम्ही आता म्हणजे एकदम इझिली म्हणतोय बंद करायचं. काही ताईंना प्रश्न पडला असेल पण खूप मोठा म्हणजे असं विचार करून म्हणतोय आम्ही. खूप मोठा विचार करून म्हणतो मनीषताई. आता काही गोष्टी नाही सांगता येत पण दुसरं काहीच नाही. चला असो जाऊ द्या ताईंनो तुमच्याशी शेअर केलं. आता ती आली म्हणून नाही तर आम्ही काही अजून काही त्याच्यावर बोललो पण नसतो. कारण की प्रत्येक गोष्ट डायरेक्ट सांगणं पण लई हे त्याच्यामुळे नव्हतं सांगणार आम्ही. तर चला असो मुंबईला निघून जाईल. हा मग तुम्ही बिझनेस हे केलं मी डायरेक्ट मुंबईला निघून जाईल. मी नाही राहायची बाई नवऱ्या संग जाईल. हा नवऱ्या संग जाईल मग खरंच जाईल. तर त्या वेगळं वाटत बघू चल. आणि आता आम्ही तर घेतलाय बाई निर्णय कुठेतरी आम्ही घेतलाय पण आमच्या मनाला नाही का कोणत्या ताईची कशी कमेंट येते त्याच्यावर आता. आणि तुला सांगते ते पण आणि त्याच्यामुळेच आम्ही 2 दिवस तिकडे गेलो होतो. त्याच्यात पण ताईंनो व्हिडिओ बहिणीच्या तिकडचा टाकला. तुम्ही माहिती आम्ही जशा अवस्थेत असो जशा सिच्युएशन मध्ये जसा ड्रेस कोड आहे तसा याच्यामध्ये आम्ही व्हिडिओ शेअर करतो. तर त्याच्यामध्ये एक कमेंट आज मी दुपारी वाचली या व्हिडिओ खाली की असं होतं की एवढं मोठं पटांगण आहे एवढी मोठी जागा आहे कोंबड्या पाळू नका कोंबड्या खराब करता. तर हे म्हणणं तुमचं बरोबर आहे कोंबड्या खराब करता. आणि अजून काय की भरपूर असे प्लॅस्टिकचे कागद आहेत
किती तो राडा, किती तो पसारा, सगळीकडे कागदच कागद येतं, हे उचलायला पाहिजे, स्वच्छता ठेवायला पाहिजे. तर याचं उत्तर ताईच देणार आहे तुम्हाला. कारण की बघा, कोंबड्या पाळणं, तिच्याकडे 350 कोंबडी होती. तीच कोंबडी लहानाचं मोठं ते पिल्लू करायचं आणि ते विकायचं, गावरान कोंबड्या. त्याच्यामध्ये त्यांची इन्कम आहे आणि पोटासाठीच कुणी कुठल्याही गोष्टी करत असतं, हे पहा. आणि त्याच्यामुळं त्यांना त्या गोष्टीचं काय वाटत नाही. त्यांनी जरी कॉन्क्रीट केलं, त्याच्यावर कोंबड्यांनी घाण जरी केली, तर ते रोज त्यांच्याकडे नको नको म्हणूस तर पाणी ते धुवून काढतात. आणि राहिला विषय प्लास्टिकच्या कागदाचा सांगताय, आता प्लास्टिकच्या कागद वार आहे, हवा आहे, उडून एवढं वार आहे कंटिन्यू तिथं की ते कुठून जमा होऊन तिथं येणार झाडांच्या कडेकडेला ते जमणार. दुसरा एक विषय की त्यांना कष्ट एवढे आहेत ना, रात्री 3 आणि 4 ला ते उठून मार्केटला जाते, तर संध्याकाळी 11 वाजता येतात. मग ते उचलणार कधी? आता जिथं हमदो हमारे दो असते तिथं सगळं चाकचूक असतं, सगळं व्यवस्थित, आपलं फक्त आपल्या 2 मुलांचं करायचं. पण ज्या वेळेस सगळा एवढा पसारा फॅमिली सांभाळायची म्हणलं आणि बिझनेसही करायचा म्हणलं ना, तर त्या कुठेतरी गोष्टी काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतात आपल्याला. पण आता आमचंच मध्ये मध्ये कामाला म्हणजे मागं कोण नव्हतं, तर आमचं पण हे रस्ता झाडायचं आम्हाला 15-15 दिवस होत नव्हतं. अशा गोष्टी होतात, सगळीकडेच लक्ष द्यायचं म्हणलं एका एकट्या लेडीजला नाही होत. आणि आपल्याला कुणी कोणाच्या एका व्हिडिओवरती कुणी कोणाला जज नाही. घरी बसणारी असं तिने कष्ट नाही केले म्हणून ती तशी पण शेती करायची, शिवाय पहाटे 3-3 वाजता ती उठती, सकाळचा डबा, शिवाय संध्याकाळच्या चपात्या सुद्धा करून जावं लागतात. एकदा 3 ला 4 ला उठलं, गुरांचं करायचं, सगळं आवरायचं, पहाटे 5 काय 5:30 वाजता घरातून निघायचं. निघलं की बाजार वेगवेगळे असतात त्यांचे, 10 वाजू 11 वाजू. 11 वाजल्याच्या नंतर पुढं आल्याच्या नंतर तिला स्वयंपाक करायचा, भांडे कुंडे. मग विचार करा, संध्याकाळी 11च्या नंतर दिवसभर माणूस इतकं दमतं, तरी सुद्धा 11च्या नंतर येऊन स्वयंपाक वगैरे करायचा, तिथून पुढे जेवायचं, तिथून पुढे भांडे वगैरे घासायचे, किचन साफ करायचं आणि नंतर झोपायचं. मग तुम्ही विचार करा, आपल्यासारखे चांगले चांगले घाळ पडते, एवढे कष्ट येतं. आणि राहिला कागदाचा विषय, तर आम्ही 1.5 दिवस तिथं होतो. तर अक्षरशः असा बॉल जरी हलका बॉल वर टाकला ना, तर डायरेक्ट हवेने तिकडं परायचा, उडून गेला. इतकं वार आहे, डोंगराच्या टोकाला त्यांचं घर, इतकं वार आहे, कुठून पण लांबून लांबून वावलटी येतात, काय येतात, कचरा येतात. तर रोज म्हणलं तरी तिथं झाडू घेऊन एवढं 20,000 रुपयांनी माणूस लावला ना, तरी ते तसंच दिसणार आहे. त्याच्यामुळे ना कधी कधी व्हिडिओ मार्फत बघायचं, कमेंट करायची, तर ते कुठंतरी चांगलं नसतं का. प्रत्येकाच्या मागं काहीतरी रहस्य असताना. राहिला विषय त्या दिवसाचा, शुक्रवारी फक्त सुट्टी असती म्हणून त्या दिवशी आम्ही गेलतो. आणि दुसऱ्या दिवशी आमच्यासाठी तिने सुट्टी घेतली होती, मुलाला पाठवलं होतं बाजाराला. तेव्हा पण म्हणजे इतकी मेहनत आहे, खूप मेहनत असती. तेव्हा कुठंतरी जाऊन तिने सुद्धा शून्यातून विश्व निर्माण केलेले आहे आजपर्यंत. इतकं घरदार दोघांनी, नवरा बायकोनी मिळून रक्ताचं पाणी केलंय, तेव्हा कुठंतरी होतं. त्याच्यामुळं दिवसाची रात्र. आणि राहिला प्रश्न गाया, कोंबड्या, ते सगळा विषय त्यांचा पोट्या पाण्याचाच विषय आहे. कुडून साईड बिझनेस त्यांचा. आणि खेडेगावे, मी उलट तिच्याकडे बघून मी ताईला म्हणलं की ताई आपल्याला पण कोंबड्या आणू आपण, चल. म्हणजे एक प्रकारचं आहे ना, ती पॉझिटिव्ह वातावरण होतं. आणि त्यांची तेवढीच करमणूक येते तेवढ्या याच्यामध्ये, म्हणजे करमणूक असती एक प्रकारची. ते पण जीव आहेत, आपणच जीव आहे. आपण माणसं आहे म्हणून घरात माणसंच ठेवले पाहिजेत असं नाही, त्यांना पण जीव आहे प्राण्यांना. आणि त्याच्यामुळं तिने ते सगळं ठेवलेलं आहे. शिवाय गायी आहेत, गायांना चारा आहे, पाणी आहे, कुट्टी आहे, गावात कापून आणणं आहे, टाकणं आहे, म्हणजे की भरपूर कामं असतात. ज्या ताई खेडेगावात राहतात त्यांना या गोष्टी सगळ्या माहिती त्या असतात. ताई काय अशा निगेटिव्ह नसतील म्हणल्या, त्या चांगल्यानेच म्हणल्या असती ना, तो नाही विषय. पण मी सांगते त्याच्या मागचं की एकाच बायाला घरातल्या सगळं काम, गुरं ढोरं जनावरं, कोंबड्या बिंबड्या आणि बाहेरचा बिझनेस बी बघायचा म्हणलं ना, फक्त शेतकरी कन्यात जाणू शकते. ते नाही होऊ शकत. कशाची शेतकरी तिने कारण आमचं सगळं तीच लहानपण ना, ती सिटी मध्ये गेलेले, आई वडिलांच्या घरी काही शेती नव्हती. पण तरी पण तिने ते लग्न झाल्यावर केलं की आपल्या संसारासाठी करायचं म्हणून तिने ते केलं सगळं. माणसाला काय सोपं आहे काही. मग आम्ही एक दिवस होतो, ती कंटिन्यू ती बसली पण नाही, कंटिन्यू काम चालू होतं तिचं. बरं जाय इथं वावरात पाणी सोडायला, काप माका, काप घास, गुरांना टाक्कर, कुट्टी, कुठं काही ना काही चालू एकटीच सगळं, म्हणजे एकटीनेच वाढायचं म्हणलं. मग नाही ना तसं आधार नाही ना मॅनेज नाही होत. मी पण म्हणलं ते कागद उचलती राहते, मी पण म्हणलं ते शागुले कागद आले दिली ताई, उन्हाळ्याच्या वावळटीच एवढ्या येतात की कागद कुठून जमा होते. आमच्या घराच्या गोल कोपऱ्याला येऊन बसले म्हणली सगळे. वारणार तरी काय म्हणली, मी तरी काय करणार आहे आता म्हणली एवढं. आणि ते काय पटांगण तिचं काय कमी काय उचलायला, मोठं पटांगण ती म्हणली दिवसभर झाड तरी कमी नाही म्हणली, मला 2 तास जातं म्हणली तेवढं समोरचं झाडायला. केवढं येते लहान छोटा असल्यावर काही नाही वाटत सगळे उचलायला, पण मोठा असल्यावर थोडं हेच होतं नाही का. आमचं ध्रुवबाळ बघा इथं. चल, आताच टाइम झाला असं 8-8:30 झाले. चला जेवून घेऊ, जेवून जा आता तू.
चला आता जेवते बाया. घेऊन जा. फॅशन स्टुडिओ चांगलं महिनाभर आपल्या ऑफरच्या रेटनी साड्या राहणार आहेत. सगळ्या ताईंनी त्याचा लाभ घ्या. स्टॉक सोडून द्यायचा आपल्याला ह्या रेटनी, कारण ते स्टॉक करायचा बिझनेस. त्याच्यामुळं सगळ्या मैत्रिणींना वगैरे फॅमिली मध्ये सगळीकडे शेअर करा. म्हणजे आता काल परवापासून सुरूच झालेले सेल सगळीकडे. पण म्हणलो नव्हतं आम्ही तेव्हा डिसिजन आमचं झालेलं आहे, पण म्हणलो नव्हतं आम्ही. पण आता चल तू आली विचारलं आणि मग अशी की काय कॅमेरा सुरू करावा, तर ते एकच झालं असं. नाहीतर मग आम्ही सेल देऊन मग शेवटी सांगणार होतो. आम्ही ताईला म्हणलो होतं आपण नंतर सांगू आणि नंतर अनाउन्समेंट करू, पण जाऊ दे आता, झालं काय नाही एवढं. चला आता बंद कर. चालूच ठेवायचा का? तुला बोलायचं का? काय बोलायची बाबी तुला? हा? होय? काय बोलायचं? आमच्या म्हणजे जायची. साडी बिचायला मजा. अयो, साड्या विकायला मजा येते. बघा, एवढं धुरं. इकडे दाद्या. शेवटी साड्या विकायला मजा येते. बंद नाही. हा मला येतो लाईव्ह चालू असताना शेजारी, मग मला कॅमेरा समोर यायसाठी त्याचा जीव खाली वर होती, पण हे नाही होत. चला आता, चला लई भूक लागली. चला लगीन करायचं का तुला? काय ना? आता नाही करू का शकत. म्हणून विसरला काय आता? बायको नाही आणायची का? नाही नाही? कवाच? आता कवाच नाही आणायची. त्या दिवशी म्हणायचं लग्नच करायचं. आई मला लग्नच करायचं. हे बाई. कोणाच तरी ऐकलं असं राहते ते काय मोठ आहे काय? होय? ऐकलं कोणाच तरी? चला आता जेवून जा. टेन्शन काय घेऊ नको. आणि बाई, बघत मे बी महिनाभर बघ नाही जाते नवऱ्या संग. चला मग ताईंनो, आता जेवण करतो. आता तू बी आमच्या बरोबरीने जेव. आता 1-2 दिवस थोडस हेच होणार आहे आम्हाला बी. काय आम्ही पण बंद करायचं म्हणल्याच्या नंतर खूप मोठा निर्णय आम्ही खूप विचार करून घेतलाय आणि बरंच काही मनावर असं काळजावर दगड ठेवून घेतलेला आहे. पण चला आता असो, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात. आणि आता बऱ्यापैकी बऱ्याच ताईंना धक्का बसला असन ह्या गोष्टीचा, तर त्याचं मेन कारण लय मोठं आहे. लय मोठं म्हणजे आमच्या दोघींचं डिसिजन येते असं म्हणायचंय. मेन कारण पण एक आहे, सांगू तुम्हाला नंतर. हा तर चला मग, मोठं कारण पण आहे, चांगलंच कारण आहे ते, पण काय वाईट नाहीये, तर ते पण सांगू लवकर. चला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सगळ्यांना. बाय. शुभरात्री.